जाऊ द्या. अनेक माणसं वाघासारखी राहतात, अनेक माणसं वाघासारखी जगतात, अनेक माणसं वाघासारखी बोलतात, अनेक माणसं वाघासारखी कार्य करतात. पण शेतकऱ्यांना वाघ बनवायचं काम फक्त आणि फक्त शिवरायांचेच विचार करतात, शिवरायांचेच विचार करतात. तुम्ही कोणत्याही देशात जा, इंग्लंड जा, फ्रान्स जा, अमेरिका जा, चीन जा, नाहीतर त्या पाकिस्तानात जा, कोणताही असा एक महापुरुष दाखवा की त्याचं गुण गान गात असताना त्याचं, त्याच्या देवाचं, त्याच्या धर्माचं, त्याच्या आईचं, त्याच्या वडिलांचं 4 दशकानंतरही जय जयकार केला जातो. असा हा महापुरुष शोधूनही सापडणार नाही. पण तोच महापुरुष या भारताच्या मातीत जन्माला आलाय. त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 65 किलोची तलवार वागवतो. त्यांचं नाव येसाजी. 3000 सैन्याशी एकटाच झुंज देतो. त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढतो. त्यांचं नाव तान्हाजी. दिल्लीहून पुण्याला 8 तासामध्ये घोडा आणतो. त्यांचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून सोन्याचे कळस कापून आणतो. त्यांचं नाव धनाजी. वाघाच्या समोर जाऊन वाघालाच फाडतो. त्यांचं नाव संभाजी. आणि या सर्वांना जमा करून रयतेच्या राज्यासाठी लढवय्ये बनवतो. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शूरांनी जीवावर जीव देणारी माणसं तयार केली. महाराजांनी तान्हाजीला बोलवावं आणि म्हणावं, तान्हा तेवढा कोंढाणा घ्या, मग तुमच्या विधानसभेच्या तिकिटाचं पक्क करू. बाजी तेवढी खिंड लढवा, मग तुम्हा जिल्हा बँकेचा अध्यक्ष करू. मग दिल्ला काय महाराजांनी आपल्या सवंगड्यांना की माणसं मरायला तयार झाली. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, हे तुझं राज्य आहे. तुला जर वाटत असेल हे माझं राज्य व्हावं तर रे, तुला जर वाटत असेल माझ्या आई बहिणी सुखानं नांदाव्या तर रे, तुला जर वाटत असेल हे राज्य माझं व्हावं तर रे, शिवरायांचं राज्य म्हणून नाही तर रयतेचं राज्य म्हणून आहे. म्हणून जीवावर जीव देणारी माणसं तयार झाली. या प्रवाहात माणसं सामील झाली. जात पात धर्म भेदभाव न करता रयतेला सुखाचे दिवस आले. शिवकाळ हा जगातला पहिला काळ. इथे माणसं जगण्यासाठी नाही तर एका पायावर मरण्यासाठी तयार झाली. एकदा उत्तर भारतातल्या कवीला महाराजांचा इतिहास कळला. तो महाराष्ट्रात आला आणि रायश्वराच्या मंदिरात महाराजांवर कविता करू लागला. महाराज पण तिथेच होते. त्याने महाराजांना ओळखले नाही. त्याला महाराज म्हणाले, कोण तू? कविभूषण. कोठून आला? उत्तर भारतातून. कशासाठी? शिवाजी महाराजांवर कविता करण्यासाठी. म्हणवा, द्रावड उम्र दंड पर चीतमुग्र झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मुगराज है तेज तम अंश पर कान्हाजी मी कंस पर तो मलेच्छ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. समोर असलेल्या माणसाला कविता आवडली. समोर असलेला माणूस कविभूषणला म्हणाला, परत एकदा म्हण. म्हटली. पुन्हा मन पुन्हा म्हटली. आणखीन मन आणखीन म्हटली. शेवटी कविभूषण म्हणू म्हणू थकून गेला आणि समोर असलेल्या माणसाला म्हणाला, कोण तुम्ही? मी शिवाजी, शिवाजी महाराज. अरे तू जितके वेळ कविता म्हणत होता तितके लाख मी तुला देत होतो. कशाला कविता बंद केली? त्यावर कविभूषण म्हणाला, महाराज मी लाख कमवण्यासाठी नाही आलो. तुमचा लाख मोलाचा सहवास मिळावा म्हणून आलो. म्हणून महाराजांनी कवी लेखक अशा प्रत्येक क्षेत्रातल्या कलाकारांची कदर केली. म्हणून रयतेचे राज्य निर्माण झाले. आजकाल आपली परिस्थिती काय झाली? घरापुढची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. घरापुढचा सडा गेला, घरामध्ये राडा झाला. घरापुढची रांगोळी गेली, घरातली माणसं रंगोळी झाली. आईची मम्मी झाली, मम्मी रमी खेळू लागली. बाबाचा डॅडी झाला, डॅडी ब्रँडी पिऊ लागला. आईची मॉम, बाबाचा पॉप, पॉपच्या जमान्यात आपल्या लेकराचा लॉलीपॉप कधी झाला?
शोभासारखा युवा पाहिजे.